आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। पुण्यातील खून, मारामाऱ्या या व्यतिरिक्त चोऱ्यांचं प्रमाण देखील वाढलं आहे। अशातच पुणे पोलिसांनी या वर्षातील सर्वात मोठी कारवाई केली असून 86 तोळे सोने, 150 हिरे, 3.5 किलो चांदी जप्त केली आहे। गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि अजय राजपूत असे 3 अटक केलेल्यांची नावे असून स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल 3000 सीसीटीव्ही व्हिडिओ चेक केल्याची माहिती मिळते। पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना आम्हाला माहिती मिळाली होती की काठेवाडे हा यातील मास्टरमाइंड आहे। त्या अनुषंगाने तपास करत असताना तब्बल 3000 सीसीटीव्हीचे फुटेज तपासून आम्ही त्याला अटक केली। काठेवाडे याच्याकडे सखोल तपास करता त्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 14 घरफोड्या केल्याचं निष्पन्न झालं। स्वतःची ओळख लपवण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पुण्यातील या घरफोडी प्रकरणात काठेवाडे याचा साथीदार सुरेश पवार याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। या दोघांची ओळख कारागृहामध्ये झाली होती। जामिनावर सुटल्यानंतर पुण्यातील विविध ठिकाणी घरफोडी करण्याचे दोघांनी ठरवले होते। याच प्रकरणात सोने विक्री करणाऱ्या व्यावसायिक अजय राजपूत याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणी सखोल चौकशी स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे। गणेश काठेवाडे हा मोक्का गुन्ह्यातून जामिनावर सुटलेला असून त्याच्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण हद्दीमध्ये 55 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। या संपूर्ण गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश काठेवाडे घरफोडी करण्यापूर्वी झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करून घरफोडी करत असल्याचं निष्पन्न झालं। घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना सुमारे 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास करून घरफोडी करून जाताना पुन्हा 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास छोट्या छोट्या गल्ल्यांमधून करून जात असे। तसेच घरफोडी करून जाताना आणि घरफोडी करण्यासाठी येताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी विविध जॅकेट्स, केसांचा विग, टोपी परिधान करून वेशभूषा बदलत असे अशी माहिती देखील समोर आली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।